नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भाईकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा. त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे सगळ्या भाईकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भाईकथांचा आनंद घेता येईल. मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपण आमच्या गावातील दत्ता नावाचे एक व्यक्ती आहे, त्यांची बायको आणि आजूबाजूच्या 4-5 जणी जंगलामध्ये लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या होत्या आणि संध्याकाळी कातर वेळेला त्यांना यायला उशीर होतो आणि मग त्या जंगलामध्ये त्यांना चकवा लागतो आणि चकवा लागल्यानंतर त्यांच्या बाबतीमध्ये काय घडतं ते आज आपण या कथेमध्ये पाहणार आहोत. तर दत्ताराम नावाचे एक काका आमच्या वाडीमध्ये राहतात. ते, त्यांची पत्नी, त्यांची 2 मुलं असा त्यांचा परिवार आहे. त्यांची वाडी जी आहे त्या वाडीच्या समोर त्यांची शेतजमिनीच्या पुढे नदी आणि नदीच्या पलीकडे गेल्यानंतर 2 किलोमीटरवरती एक भलं मोठं जंगल लागतं. अगदी घनदाट जंगल, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं, वन विभागाचं. तर त्या जंगलामध्ये मोठमोठी झाडं, वेली, प्राणी, फुलं, पक्षी असे अनेक प्राणी त्या जंगलामध्ये असतात. कधीतरी अशी चुकून वाघाची एखादी दडकाईसुद्धा आपल्याला ऐकायला मिळते. एवढं ते खतरनाक जंगल असं होतं. तर कसं होतं, पूर्वीच्या काळी ही गोष्ट जो 25 वर्षापूर्वीची आहे, तर पूर्वीच्या काळी कसं होतं, आत्तासारखे गॅस नव्हते. त्यावेळी कोणाकडे असला तर गोबर गॅस, त्याच्या पलीकडे गॅसची व्यवस्था नव्हती. आतासारखे LPG गॅस वगैरे नव्हते. फार तर स्टोव, रॉकेलवर चालणारा स्टोव, त्याचा वापर जेवण करण्यासाठी म्हणून केला जायचा आणि मोठ्या प्रमाणावरती चूल पेटवली जायची. मग न्हाणीघर असेल किंवा घरात ही चूलच पेटवून त्याच्यावरती जेवण केलं जायचं. मग वर्षभरासाठी लागणारी लाकडं आणायची कुठून? मग त्या वाडीतल्या बायका काय करायच्या, समोर जे 2.5-3 किलोमीटरवरती जंगल होतं त्या जंगलामध्ये त्या जायच्या आणि तिथून लाकडं घेऊन यायच्या. आता फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांची एक अट होती, त्या बायकांना ते लाकडं वगैरे काढायला द्यायचे, परंतु ओल्या लाकडांना हात लावायचा नाही किंवा कोयत्याने काही तोडायचं नाही. सुक्या ज्या फांद्या पडलेल्या असतात, पावसामध्ये वादळ येतं किंवा वारा येतो तेव्हा झाडांच्या फांद्या जेव्हा खाली पडतात आणि नंतर त्या वाळतात आणि मग नोव्हेंबर-डिसेंबरला ही बायका त्या जंगलामध्ये जाऊन लाकडं आणण्याचा त्यांचा प्रोग्राम चालू होतो. तेव्हा वन डिपार्टमेंटवाले एकच सांगायचे की तुम्ही लाकडं तोडायची नाही, जी पडलेली आहे सुकी ती घेऊन यायची. एके दिवशी काय होतं, दत्ताराम काकांची जी बायको आहे दर्शना, त्यांची 2 मुलं, आजूबाजूच्या 2-3 बायका आणि त्यांची 2-3 मुलं, अशी 7-8 जणं त्या जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी जायचं ठरवतात. दुपारचं जेवण होतं. दुपारचं जेवण आटपल्यानंतर 1-3च्या दरम्यान दुपारी ही सगळीजणं एकत्र येतात. आता लहान मुलं देखील, म्हणजे दत्ताराम काकांची मुलगा आणि बाजूच्या ज्या शेजारच्या ज्या बायका असतात त्यांची 2 मुलं, त्यांच्याबरोबर जायचं ठरवतात. आता मुलं कशाला जातात, तर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तिकडे मोर वगैरे असल्यामुळे मोरांची पिसं शरीरावरनं गळतात आणि ती पिसं सुंदर आणि सुबक दिसतात आणि त्यांचं आकर्षण लहान मुलांना असतं आणि म्हणून ती लहान मुलं त्या जंगलामध्ये आपल्या आईवडिलांसोबत ती पिसं गोळा करण्यासाठी म्हणून जातात. त्यांचं ते एक खास आकर्षण असतं. तर एके दिवशी 3 वाजतात हे बायका सगळे जमतात. यांची 4 मुलं छोटी सगळीजणं त्या जंगलाच्या दिशेने जायला निघतात. मळ्यातून नदीमध्ये जातात, नदी पार करतात आणि तिथून मग 2 किलोमीटर गेल्यानंतर मग ते जंगल सुरू होतं. आता काय होतं, पहिल्यांदा बरीच जणं त्या जंगलामध्ये जात असल्या कारणानं जवळजवळ लाकडं मिळतात, ती बायका सगळे घेऊन येतात. परंतु नंतर मग लाकडं तिथे कमी झाल्यानंतर मग जंगलामध्ये लांब त्यांना जाऊन ती लाकडं गोळा करावी लागत असतात. तर एके दिवशी ही जातात आणि लाकडं आज त्यांना बऱ्यापैकी कमी दिसत असतात, कमी वाटत असतात. बऱ्याच ठिकाणी लांब त्या जंगलामध्ये जाऊन त्यांना लाकडं ती गोळा करावी लागतात. आता एक भारा जमा करायचा म्हणजे 1 तास 1.5 तास तरी लाकडं इकडून तिकडून त्या जंगलातून फिरून गोळा करायचे आणि मग भारा बांधायचा दोरीने आणि घरी घेऊन यायचं. आता 3 ते 4-4:30पर्यंत जाण्यासाठी तेवढा टायमिंग लागतो त्या जंगलामध्ये आणि जंगलामध्ये गेल्यानंतर परत 1.5-2 तास ती लाकडं गोळा करण्यासाठी. तर म्हणता ही सगळे आज लाकडं गोळा करत असतात, परंतु त्यांना आज लाकडं खूप कमी दिसत असतात. म्हणून मग लांब त्यांना जावं लागतं लाकडं गोळा करण्यासाठी. आता ती सगळीजणं प्रत्येकाचा 1-1 भारा तर झाला पाहिजे म्हणून एकमेकांना मदत करत असतात. तेवढ्यात ही लहान मुलं इकडे तिकडे फिरून
मग ती मोराची पिसं वगैरे हातात जमा करून धरतात. म्हणता म्हणता या गोष्टीला 6 वाजतात. आता यांची जेमतेम भारा होण्यापुरतं लाकडं जमलेली असतात. आता दोरीच्या साहाय्याने ती बांधण्यासाठी म्हणून त्या दोऱ्या जमिनीवरती पसरतात आणि त्यांच्यावरती लाकडं रचून सगळीजणं भारा बांधतात. लाकडाचे भारे असतात ते बांधून तयार करतात. आता उचलून घ्यायचे आणि जंगलातून घरी जायला निघायचं. आता त्या जंगलातून एक मुख्य वाट अशी पुन्हा घराकडे येण्यासाठी होती. जी कुठेही आपण गेलो तरी त्या जंगलातल्या मुख्य वाटेकडे यायचं आणि त्या मुख्य वाटेनं सरळ खाली उतरून मग आपल्या घराकडे यायचं किंवा गावाकडे यायचं. तर ह्यांनी सगळे आता त्या बायकांनी 4-5 बायकांनी दर्शना काकीने भारे वगैरे बांधले, मुलांना एकत्र केलं आणि सगळ्यांनी भारे उचलले आणि आता घरी यायला निघणार. आता होतं काय 6-7:30 वाजतात. आता एरवी जंगलाच्या बाहेर जेवढा सूर्यप्रकाश असतो तेवढा जंगलामध्ये नसतो, कारण मोठमोठी झाडं झुडपं वेली यांमुळे सूर्यप्रकाश जास्त काही जंगलामध्ये जमिनीपर्यंत पोचत नाही. त्यामुळे बाहेरच्यापेक्षा जंगलामध्ये जास्त काळोख वाटत होता. आता ही सगळी घाबरतात की आता घड्याळ तर कोणी नेलेलं नसतं. सगळ्यांना वाटतं आता किती वाजले काय माहीत, पण अंदाज असतो की 6-6:30 वाजून गेले आहेत म्हणून आणि कातर वेळ झाली आहे. आता ह्यांची लगबग सुरू होते घरी एकदा लवकर जायचं. आता इकडे घरी काय होतं, दत्ताराम काका शिव्या घालायला सुरुवात करतात. आता 6:30 वाजून गेले असतात, कातर वेळ सुरू होते आणि अजूनही जंगलातून आली नाहीत आणि कधी नाही ती आज त्या मुलांना ती घेऊन गेलेली. त्यामुळे दत्ताराम काका हे जोरदार शिव्या घालत असतात की अजून कशाला राहिली, लाकडं मिळत नसतील तर लवकर आले असते तरी चाललं असतं, अजूनपर्यंत कशाला या खळोकामध्ये राहिली आणि तीसुद्धा लहान मुलांना घेऊन, असे ते घरामध्ये बडबडत असतात. तर त्यांना ते राहवत नाही. आता अजून 15-20 मिनटं वाट बघतात. तोपर्यंत 6:45चा टायमिंग होतो. आता बाजूच्या शेजारच्या एका मुलाला घेऊन दत्ताराम काका, त्यांना आता एक संशय येतो की हे दररोज जाऊन येणारी माणसं आज यांना उशीर झाला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. म्हणून दत्ताराम काकाने बाजूचा शेजारचा एक मुलगा त्या जंगलाच्या दिशेने त्यांना पाहण्यासाठी म्हणून जायला निघतात. इकडे जंगलामध्ये काय होतं, यांनी भारे डोक्यावरती घेतलेली मुलांना मध्ये घेऊन ती रांगेत चालत आहेत. आता ते आज त्या मुख्य वाटेपासून बरीच लांब गेलेली असतात लाकडं शोधण्यासाठी. आता त्या मुख्य वाटेपर्यंत येण्यासाठी ती प्रयत्न करत असतात, परंतु ती वाटच त्यांना आज दिसत नसते. एरवी ती मुख्य वाट आहे, त्या वाटेकडे आल्यानंतर सरळ आपण घरी येतो हे सगळं त्यांना माहीत होतं. परंतु ती चालत होती परंतु त्यांना काय ती मुख्य वाट आहे ती काय सापडत नव्हती. आता एका ठिकाणी काय होतं, दर्शना जी काकी आहे ती सगळ्यात पुढे चालत असते, त्या मागे काही मुलं चालत असतात, त्याच्या मागे त्या 4-5 बायका चालत असतात. चालतायत ती मुख्य वाट काय यांना दिसत नाही आहेत. सगळेजण विचार करतायत की दररोज तर आम्ही येतो या वाटेने आणि आज ही वाट कशी काय आपल्याला मिळत नाही आहे. तर दर्शना काकी त्या मागच्या बायकांना सांगते, अगं आपण ज्या रोजच्या वाटेने जातो ना ती ही वाट नाही आहे. तर त्या बायका म्हणतात ना, आज आपण थोडं लांब आलो आहे, जंगलामध्ये आतमध्ये आलो आहे, त्यामुळे आपल्याला ती वाट मिळेल, तूच पुढे चालत राहा. तोपर्यंत आता बऱ्यापैकी काळोख पडलेला असतो जंगलामध्ये आणि यांना आता अंदूक असं थोडंसं दिसत असतं जंगलामध्ये. जंगलाच्या बाहेर उजेड असतो थोडाफार, परंतु जंगलामध्ये त्या झाडांमुळे अजून काळोख वाटत असतो. आता फिरून ह्या बायका एकाच ठिकाणी येत असतात. त्यातली एक जी बाई आहे ती म्हणते, अगं दर्शना, आपण फिरून एकाच ठिकाणी येतोय, आपण त्या मुख्य वाटेच्या दिशेने जातच नाही आहे, असं काय होतं मला काय कळत नाही. ही सगळी हैराण होतात. सगळेजणं एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला सगळे भारे आपले उभे करून ठेवतात आणि सगळीजणं बसतात. सगळीजणं आता बऱ्यापैकी दमलेली असतात, कारण बराच वेळ 1 अर्धा पाऊण तास ते तिथेच गोल फिरत असतात, परंतु त्या मुख्य वाटेकडे त्यांना जाता येत नसतं. तर ही सगळीजणं आता बसतात आणि म्हणतात आता करायचं काय, आता काळोख पडत आला आणि आता घरी जायचं कसं, मुख्य वाट तर मिळत नाही. त्यांना वाटायला लागतं की झक मारलं आणि आपण ह्या जंगलामध्ये म्हणजे आतमध्ये लाकडं शोधण्यासाठी आलो, तिथेच त्या मुख्य वाटेच्या आजूबाजूला कुठेतरी लाकडं शोधली पाहिजे होती. आता ही सगळी टेन्शनमध्ये आता जायचं कसं, आणि त्यामध्ये ही लहान मुलंसुद्धा सोबत. तितक्यात त्या जंगलामध्ये कोल्ह्यांची कोलीकू ऐकायला येऊ लागते. आता अशी सगळी दचकतात आणि वन्य प्राण्यांचा वावर त्या जंगलामध्ये हे सगळं त्यांना आता कळतं आणि त्या कोल्ह्याच्या कोल्हेकुईने ते वातावरण अतिशय भयानक होऊन जातं. माकडांची इकडून तिकडे उड्या मारण्याची त्यांची जी पद्धत असते ती सगळीकडे माकडे या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर उड्या मारत असतात.
तशी जोरजोरात ती झाडं हलत असतात. आता एकंदरीत हे वातावरण त्या कातर वेळेला भयानक होऊन जातं. इकडून काका आता जंगलाच्या दिशेने वरती यायला निघालेले असतात. सोबत तो शेजारचा मुलगा असतो. ते जोरजोरात ह्यांना हाका मारतायत, दर्शना दर्शना, अगं कुठे गेलात तुम्ही? आणि ते मोठमोठ्याने आवाज देत असतात, परंतु त्या बायकांना तो काय आवाज येत नसतो. आता हे काय करतात, पुन्हा एकदा भारे डोक्यावरती उचलतात, लहान मुलांना मध्ये ठेवतात आणि 5-6 जण पुन्हा एकदा वाटेने यायला निघतात. एक 5-10 मिनटं चालल्यानंतर तीच घटना होते. पुन्हा फिरून ते त्याच जागी येतात, ज्या ठिकाणी त्यांनी भारे उतरले असतात त्याच ठिकाणी येतात. आणि ते म्हणतात, अगं ह्या मोठ्या झाडाच्या बुंद्याला तर आत्ता आम्ही भारे उभे करून इथेच बसलेलो आणि आत्ता परत 10 मिनटं फिरून आम्ही पुन्हा तिथेच आलो. आता यांना काय कळत असतं की असं आमच्या बाबतीत आज काय होतं आहे. आम्ही बाहेर जायला निघतोय, ती दररोजची वाट आम्हाला माहिती आहे, परंतु त्या वाटेपर्यंत आपण कसे पोहोचत नाही आहोत. इतक्यात दर्शना काकीला दूरवरनं लांबवरनं एक बॅटरी घेऊन कोणतरी दोघेजण येत आहेत आपल्या दिशेने असा भास होतो. आता ही सगळी कुतूहलानं पाहत असतात. त्यांना वाटतं की फॉरेस्टचे काहीतरी कर्मचारी वगैरे चेकिंगसाठी येतात ना, कोणतरी झाडं वगैरे तोडतात म्हणून, तर ते चेकिंगसाठी येत असतील म्हणून ती मोठ्या आशेनं त्यांच्याकडे पाहत असतात. हळूहळू ती 2 व्यक्ती चालत चालत त्यांच्यापर्यंत येतात. आता एक 10 फुटावरती आल्यानंतर दर्शना काकी ओळखते की हे त्यांचे पती असतात, म्हणजे दत्ताराम काका असतात. तर ती त्यांना जोरदार हाक मारते, अहो इकडे या, अहो इकडे या, आम्ही इकडे बसलोय, इकडे या. पण तो मुलगा आणि दत्ताराम काका त्यांच्या बाजूने सरळ वाटेने निघून जातात, परंतु त्यांच्याकडे लक्ष देत नाही. याचं कारण काय असतं की त्यांना ह्या बायका दिसतच नसतात आणि ह्या बायकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचत नसतो. आता हे दत्ताराम काका आणि त्यांच्याबरोबर असले तर तो मुलगा आहे, तो त्यांच्या समोरून त्या वाटेवरनं सरळ त्यांना हाक देत 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 पुढे निघून जातात. आता त्यांचा जो आवाज आहे तो पूर्ण जंगलामध्ये घुमत असतो, परंतु ह्या बायकांना ते सगळं दिसत असतं. ते दोघेजण बॅटरी घेऊन आमच्या समोरून गेले, परंतु त्या दोघांना ह्या बायका बसलेल्या दिसत नसतात. आत्ताही खूप घाबरतात. आत्ताही म्हणतात की हा 100% कातर वेळ आहे, त्यामुळे भुताटकीचा प्रकार आहे आणि आपण बऱ्यापैकी यामध्ये अडकलो. आता सगळीकडे या सगळ्या जणांमध्ये रडारड सुरू होते. लहान मुलं अगदी कुतूहलाने आपल्या त्या आईकडे पाहत असतात की काय झालं. त्यांना तर ह्या काही गोष्टीची कल्पनाच नसते. ती मुलं हातामध्ये ती मोराची पिसं देऊन अतिशय आनंदी असलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या बायकांना सगळ्या गोष्टीची कल्पना आली असते की आपण ह्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये, ह्या चकव्यामध्ये बऱ्यापैकी फसलेलो आहोत. आणि दत्ताराम काका पुढे जाऊन पुन्हा एकदा ते वळून परत त्याच मार्गाने हाक मारत मारत पाठी येताना त्यांना दिसतात. आता ही सगळीजणं देवाचा धावा करतात की काही होऊ देत आणि त्यांनी आम्हाला पाहू देत आणि त्यांना समजू देत की आम्ही इथे बसलोय म्हणून. हा काहीतरी अघटित प्रकार आहे. सगळीजणं हात जोडतात आणि आपल्या देवाचा धावा करतात की देवा काहीही कर, परंतु आज आम्ही त्यांना दिसू देत आणि त्यांना कळू देत की आम्ही इथं बसलोय. आम्ही काहीतरी ह्या विचित्र प्रकारामध्ये अडकलोय आणि ते देवाचा धावा सुरू करतात. तसे दत्ताराम काका आणि तो मुलगा पुन्हा एकदा त्यांच्या जवळपास येतो. आता दत्ताराम काकी आणि त्या बायका जोरजोरात दत्ताराम काकांची बायको आणि त्या बायका जोरजोरात त्यांना हाका देत आहेत की दत्ताराम काका हो इकडे या, इकडे या, आम्ही इकडे बसलोय, या झाडाखाली बसलोय. आता मात्र एक घटना अशी होती की दत्ताराम काकांना त्या सगळ्या बायका आणि दर्शना काकी येते दिसते आणि ते दोघे धावत धावत बॅटरी घेऊन येतात आणि ह्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बॅटरी मारतात आणि म्हणतात, अगं झालं काय, तुम्ही अजूनपर्यंत ह्या जंगलामध्ये कातर वेळेला आता 7-7:30 वाजत आले, तुम्ही करताय काय? तर ते सांगतायत की आम्हाला काहीच समजत नाही, गेले 1-1.5 तास आम्ही त्या मुख्य वाटेवरनं जंगलातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु आम्हाला ती वाटच मिळत नाही आहे. तेव्हा दत्ताराम काका त्या लहान मुलाला सांगतायत, अरे यांना मुंडवेल लागली, मुंडवेल, 100% यांनी मुंडवेल ओंडाळली आणि मुंडवेल ओंडाळल्यामुळे हा त्यांना चकवा लागलेला आहे. आता तो मुलगा त्याला काहीच समजत नाही, मुंडवेल काय चकवा काय. तो दत्ताराम काकांना विचारतो, काका चकवा आणि मुंडवेल म्हणजे काय? तेव्हा दत्ताराम काका त्यांना सांगतात की मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो, पण आता हे भारे वगैरे सगळे इथे टाका. ते मुलांना उचलून घेतात दोघांना आणि सांगतात की चला आपण ह्या मार्गातून घरी एकदा जाऊ, हे लाकडं वेगळं सगळं असंच राहू देत.
आणि बायका सगळ्या घाबरलेल्या असतात. आता तो शेजारचा मुलगा तो देखील घाबरलेला असतो. अर्धवट बोलून दत्ताराम काका थांबलेले असतात की यांनी मुंडवेल ओंडाळली म्हणून यांच्या बाबतीत असं घडलं आहे. आणि सगळीजणं कशी बशी त्या जंगलातून आता बाहेर पडलेली असतात आणि घरी येतात तर 8 वाजलेले असतात. तेव्हा सगळी जी बायका आहेत ती दत्ताराम काकांना विचारतात, तुम्ही मगाशी काय म्हणत होता मुंडवेल ओंडाळली म्हणून असं घडलं? तेव्हा दत्ताराम काका त्यांना सांगतात, अगं ह्या जंगलामध्ये मुंडवेली आहेत, म्हणजे वेलच असते ती झाडाची, परंतु ती एवढी खतरनाक असते आणि अशी डेंजर असते की ती जर वेल तुम्ही ओंडाळली चालता किंवा समजा ती या झाडावरनं त्या झाडावर वेल गेलेली असते आणि त्याच्या खालून जर आपण गेलो तर ती एवढी खतरनाक वेल असते की त्यानंतर तुम्हाला चकवा लागतो. म्हणजे तुम्हाला घरी यायची वाटच सापडणार नाही. जर ती वेल तुम्ही ओंडाळला तर घरी यायची तुम्हाला वाट सापडणार नाही, तुम्हाला चकवा लागतो. तुम्ही फिरून पुन्हा एकाच जागेवरती येता. असा प्रकार घडत राहतो आणि नकळत त्या जंगलामध्ये लाकडं शोधण्याच्या नादामध्ये तुम्ही ती मुंडवेल ओलांडली आणि त्यानंतर हा चकवा तुम्हाला लागला आणि त्या जंगलामध्ये तुम्ही फिरत राहिला, तुम्हाला बाहेर येण्याची मुख्य वाट दिसली नाही म्हणून. आता हे सगळं त्या बायका ऐकतात आणि त्यांच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहतो. कारण पहिल्यांदाच असा अनुभव त्यांनी त्या जंगलामध्ये घेतलेला असतो. त्या दिवसापासून मात्र ते कानाला खडा लावतात की जर जंगलामध्ये जायचं असलं, लाकडं मिळू देत नाही तर नाही मिळू देत, 5-5:30 वाजता जंगलातून उजेड असताना बाहेर निघायचं. अशी ही एक घटना दत्ताराम काकांच्या जी बायको आहे दर्शना त्यांच्या बाबतीत घडला होता. तो आपण आज या चॅनलवरती पाहिला. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेखाली कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. चॅनल सबस्क्राईब केला असेल तर आजच करून घ्या, म्हणजे पुढची एक भयानक कथा आपल्याला या चॅनलवरती ऐकायला मिळेल. धन्यवाद.